तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधला हा व्हायरल झालेला व्हिडिओ नक्की आठवत असेल. We see a tremendous future for our country, but we felt that now it's finally time, after 45 or 50 years of abuse, that we will do, and this isn't India, this is among a lot of nations, so we are being reciprocal with India. Whatever India charges, we charge them. So frankly, it no longer matters to us that much what they charge, because whatever they charge, I had discussions with India in the first term about the fact that their tariffs were very high, and I was unable to get a concession. So we're just going to do it the easy way, and we're just going to say whatever you charge, we charge. And I think that's fair for the people of the United States, and I think it's actually fair for India. यानंतर पंतप्रधान मोदी गप्प का बसले, त्यांनी काही उत्तर का नाही दिलं, असं वगैरे वगैरे म्हणत त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण आता हा नियम ट्रम्प खरंच लागू करतायत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात टिट फॉर टॅट टॅरिफ लादण्याची घोषणा करतायत. व्हाईट हाऊसनं मंगळवारी सांगितलं की ट्रम्प बुधवारी दुपारी 4 वाजता रोज गार्डनमध्ये मेक अमेरिका वेल्दी अगेन कार्यक्रमात भाषण देतील. या कार्यक्रमामध्येच ते परस्पर दर जाहीर केले जातील. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितलं की घोषणेनंतर लगेचच दर लागू केले जातील. पण याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तुम्हाला या सगळ्या टॅरिफ्सचा, म्हणजे हे जे टॅरिफ्स लादण्यात येणार आहेत किंवा हे जे रेसिप्रोकल टॅरिफ्स लागू करायचं डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत, त्याचा नेमका तुम्हाला काय फरक पडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. रेसिप्रोकल टॅरिफ हा कर आयात करणाऱ्या कंपनींवर लावला जातो. देश आपापसातील व्यवहार केवळ वाढवून किंवा कमी करून नियंत्रित करतात. ट्रम्प असं म्हणाले होते की 2 एप्रिलपासून भारतावर 100% टॅरिफ लादणार. अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनात ट्रम्प म्हणाले होते की भारत आमच्याकडून 100%पेक्षा जास्त शुल्क आकारतो. आम्ही देखील पुढील महिन्यापासून हेच करणार आहोत. त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या कारकिर्दीत जर कुठलीही कंपनी आपली उत्पादनं यूएस मध्ये बनवत नसेल तर तिला शुल्क भरावा लागेल. काही प्रकरणांमध्ये हा दर खूप जास्त असेल. ते म्हणाले की इतर देश अमेरिकेवर भारी कर आणि शुल्क लादतात तर अमेरिका त्यांच्यावर फारच कमी लादते. हे अत्यंत अन्यायकारक आहे. इतर देश अनेक दशकांपासून आमच्यावर शुल्क लादतात. आता आमची पाळी आहे. ट्रम्प म्हणाले की 2 एप्रिलपासून अमेरिकेत परस्पर शुल्क लागू केला जाईल. याचा अर्थ की ते आमच्यावर जे काही शुल्क लादतील आम्ही त्यांच्यावरती तेच लागू करू. ते आमच्यावर कितीही कर लावावात, आम्हीही त्यांच्यावरती समान कर लावू. आता तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की जर हे टॅरिफ्स लागू झाले तर नक्की कुठल्या सेक्टरला फटका बसणार आहे आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये याचा नेमका कसा परिणाम होणार आहे, तर ते आपण याच्यातनं समजून घेऊयात. इलेक्ट्रॉनिक्स. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताकडून अमेरिकेला इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण जर बघितलं तर जी निर्यात करण्यात आली आहे त्याची एकूण किंमत होते $11.1 अब्ज. अमेरिकेचा भारताच्या एकूण निर्यातीत इलेक्ट्रॉनिक्सचा वाटा हा 14% इतका आहे. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत मोबाईल फोनचा मोठा वाटा आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की शुल्क वाढीमुळे ॲपल सारख्या कंपन्यांना त्यांच्या भारत उत्पादन धोरणावरती पुनर्विचार करावा लागेल किंवा ते तसं त्यांच्यावरती परिस्थिती जी आहे ती येऊ शकते, जे भारतातील या उद्योगासाठी चांगलं ठरणार नाही, असं सुद्धा ते पुढे म्हणाले. भारत रत्न आणि दागिने क्षेत्रात जागतिक स्तरावरती आघाडीवर आहे. भारताच्या एकूण $33 अब्ज निर्यातीपैकी अमेरिकेचा वाटा हा 30% किंवा $9.9 अब्ज इतका आहे. यामध्ये कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे, सोन्याचे दागिने आणि प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे यांचा समावेश आहे. या क्षेत्रावर अमेरिकेच्या वाढीव शुल्काचा मोठा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतीय उत्पादक त्यांचा बेस सिंगापूर, UAE किंवा ओमान सारख्या देशांमध्ये हलवू शकतात, जिथे भारतापेक्षा अमेरिकेचा शुल्क कमी असेल. याशिवाय निर्यातीत घट झाल्यामुळे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवरही परिणाम होऊ शकतो. फार्मा क्षेत्र. फार्मा क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर भारत अमेरिकेला 47% जेनेरिक औषधं पुरवतो आणि तो अमेरिकेच्या आरोग्य सेवेचा किंवा आरोग्य सेवेची जी व्यवस्था आहे त्याच्यासाठीचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. भारताची जेनेरिक औषधे स्वस्त आहेत, ज्यामुळे अमेरिकेत त्यांची चांगली मागणी आहे. परंतु टॅरिफमध्ये जर वाढ झाली तर ही औषधं देखील महाग होऊ शकतात, ज्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील जी भारताची पकड आहे ती कुठेतरी कमकुवत होऊ शकते. ऑटोमोबाईल सेक्टर. भारत अमेरिकेला थेट कार निर्यात करत नसला तरीही अमेरिकेच्या ऑटो पार्ट्स मार्केटमध्ये त्याचा मोठा वाटा आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताच्या एकूण ऑटो कंपोनंट निर्यातीपैकी 27% निर्यात अमेरिकेनं केली. इंजिन पार्ट्स, ट्रान्समिशन कंपोनंट्स आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम्ससह अनेक प्रकारची उत्पादनं भारतातून अमेरिकेत जातात.
अशा परिस्थितीत ट्रम्पच्या टॅरिफ कार्डचा भारतावर परिणाम होणार आहे हे अगदी स्वाभाविक आहे. कापड व्यवसायाचा जर आपण भारतात विचार केला तर भारताच्या कापड आणि वस्त्र निर्यातीत अमेरिकेचाही मोठा वाटा आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताची US निर्यात $9.6 अब्ज इतकी होती, जी उद्योगाच्या एकूण निर्यातीच्या 28% इतकी आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या क्षेत्रात म्हणजे या सेक्टरमध्ये बांगलादेश आणि व्हिएतनामशी जी स्पर्धा आहे ती आपली सुरू असते आणि जर टॅरिफ वाढला तर भारतीय उत्पादनं महाग होतील आणि बांगलादेश आणि व्हिएतनामला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या विविध सेक्टर्समध्ये या गोष्टीचा परिणाम जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्याचबरोबर हे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा आपल्या देशावरती याचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघितलं आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा हळूहळू महाग होऊ शकतात. त्यामुळे अनेकदा अमेरिकेतली जी भारतासाठीची जी डिमांड आहे ती कमी होऊ शकते किंवा आता भारताने जर याबाबत काही पावलं उचलली, त्यांनी हे जे टॅरिफ्स आहेत ते जर कमी केले तरच कुठेतरी आपली इकॉनॉमी जी आहे ती पुन्हा एकदा स्टेबल होऊ शकेल असं आपण म्हणू शकतो. पण हे टॅरिफ्स जर लागू झाले आणि तितके जसाच तसे टिट फॉर टॅट असे टॅरिफ ज्यांना म्हटलं जातं, रेसिप्रोकल टॅरिफ ज्याला म्हटलं जातं, ते लागू झाले तर नक्कीच भारताला याचा मोठा फटका बसणार आहे हे आतापर्यंतच नक्कीच स्पष्ट झालंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.